समजा तुम्ही रात्री शेतातून घरी येत आहात, मागे वळून पाहिलं आणि बिबट्या हळूहळू तुमच्या मागे चालतोय. या क्षणी पडालात तर 90% लोक इथेच चूक करतात आणि ही चूक प्राणघातक ठरू शकते. आज मी तुम्हाला सांगणार आहे वन खात्याने सांगितलेले नेमके नियम जे तुमचा जीव वाचवू शकते. तर मित्रांनो, व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. हा व्हिडिओ मनोरंजनासाठी नाही आहे, तर या व्हिडिओमध्ये अशा आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे आणि काय नाही करायचे याबद्दल माहिती मिळणार आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच कामाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकत राहतो. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत खूप गंभीर विषयावर. बिबट्या पाठलाग करत असेल तर काय करायचं. ही माहिती अफवा नाही, ही माहिती आहे वन विभाग, फॉरेस्ट एक्सपर्ट आणि ग्राउंड एक्सपिरियन्सवर आधारित आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा नियम सर्वात महत्त्वाचा आहे. बिबट्या पाठलाग का करतो? सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. बिबट्या माणसाला जाणून बुजून मारायला निघत नाही. तो पाठलाग करतो कारण तो क्युरियस असतो किंवा तो तुम्हाला शिकार समजतो. विशेषतः जर तुम्ही एकटे शांत पडत असाल तर त्याच्यासाठी पडणारी वस्तू म्हणजे शिकार. हे बिबट्याच्या मेंदूत फिट झालं आहे. आता लक्ष द्या, सर्वात मोठी चूक, पडू नका, कधीच पडू नका. वन खात्यानुसार पडाला तर बिबट्याची शिकारी इन्स्टिंक्ट जागी होते. तो वेगाने हल्ला करू शकतो. 5 ते 7 सेकंदात तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. ही आहे सर्वात घातक चूक. मग नेमकं करायचं काय? थांबा, पण घाबरू नका. पहिला नियम, थांबा, शांत राहा, श्वास हळूहळू घ्या, नजर हटवू नका, बिबट्याकडे थेट पाहत राहा, नजर खाली करू नका, पण एकदम त्याला चॅलेंज केल्यासारखेही बघू नका. मागे फिरू नका, कारण बिबट्या मागून हल्ला करतो. शरीर मोठे दिसेल असे करा, हात वर करा, जॅकेट, रुमाल, काठी किंवा हाती कोणतीही वस्तू असेल तर ते वर उचला. स्वतःला मोठे आणि धोकादायक दाखवा. शेतकऱ्यांनी रात्री शेतात जाताना सर्वात महत्त्वाची वस्तू वापरावी ते म्हणजे टॉर्च. बऱ्याच लोकांना वाटतं टॉर्च लावला तर बिबट्या पळतो. हो, पळतो, पण सतत लाईट डोळ्यात टाकू नका. थोड्या वेळाने हलत ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुत्र्यासोबत असेल आणि तो भुंकत असेल तर धोका कमी होऊ शकतो, पण त्याला जास्ती जवळ जाऊ देऊ नका. शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, हे खूप लोक सांगत नाही. ज्या भागात बिबट्यांचा वावर जास्त आहे त्या भागात रात्री एकट्याने चालणं टाळा. शक्यतो 2-3 लोक सोबत ठेवा. शांत क्षेत्रस्ते टाळा. वन खात्याचा सल्ला आहे, बहुतेक हल्ले हे एकटे असतानाच होतात. मित्रांनो, ही माहिती तुमचा जीव वाचवू शकते. प्रत्येक गावात, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. म्हणून व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावात बिबट्या दिसतो का. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.